शिवणी बांधमध्ये शासकीय जागेवर बेकायदेशीर वृक्ष लागवडीचा आरोप, कारवाईसाठी ग्रामस्थ आक्रमक. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवणी बांध येथे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील शासकीय जागेवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शेकडो आंब्यांची आणि इतर फळझाडांची लागवड करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. या प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित जागा शासकीय असल्याचा दावा नागरिकांनी केला असून या माध्यमातून सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला. आरोपानुसार लुकेश होमणे यांनी जुने घर पाडून जागेचं सपाटीकरण करत वृक्ष लागवड सुरू केली. या प्रकरणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार दाखल केली असून संबंधित जागेची तातडीनं पाहणी करून वस्तुस्थितीची चौकशी करावी. नियमबाह्य प्रकार आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करून शासकीय जागा अतिक्रमण मुक्त करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणामध्ये त्वरित भूमिका न घेतल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला जातोय. रामकृष्ण पंढरी चंद्र शिवनीवनचे प्रशासकीय सदस्य आहे. अच्छा, काय सांगाल शिवनीवनमध्ये जे लागवड केली आहे वृक्ष लागवड लोकेश होमणे यांनी, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेन का आमच्या ग्रामपंचायतला त्यांनी नोटरी करून आणलं. 500 रुपयाच्या शॅम्पल ती जागा त्यांनी विकत घेतलं. फक्त एवढं ग्रामपंचायत रेकॉर्डला चढवून दिलेले आहे. बरं, जे वृक्ष लागवड केलेली ह्या संदर्भात तुम्हाला माहिती नाही का? नाही नाही काही नाही. त्या संदर्भात काही ग्रामपंचायत काही लिखित वगैरे असं काही नाही नाही असा विषयच नाही ना. बरं, जी लागवड केली आहे त्या संदर्भात तुम्ही काय आपली प्रतिक्रिया सांगाल? असं प्रकार नाही करायला पाहिजे. कारण का तो गावातला घर आहे आणि वृक्ष म्हणजे लावणे मोठे पहिलेच आपल्या गावामध्ये माकड वगैरेचा मोठा हौदौस आहे. असे प्रकार घडू नये याच्यासाठी आणि त्यांनी वास्तविक पाहता ग्रामपंचायत हे दिवस सांगायला पाहिजे होतं, पण असं काही प्रकार केलेले नाही.